लोकांना कुठे तुम्ही सजेस्ट करा? तुम्हाला जग फिरायचं असेल तर सुरुवात तरी इथून करा तुम्ही बघ. सगळ्यात पहिले ना मी सांगेन थायलंड पासून सुरुवात केली पाहिजे. मी त्याच्या आधी एक स्पष्ट करू इच्छितो की थायलंड म्हणजे ना एक मिस कॉन्सेप्ट आहे डोक्यांमध्ये, की थायलंडला जायचं म्हणजे ना हे एक अडल्ट डेस्टिनेशन आहे, म्हणजे फक्त मित्र जातात, तिथे नाईट लाईफ असतं. तर असं काही नाहीये. नाईट लाईफ सोडून सुद्धा थायलंड भरपूर काही बघण्यासारखं आहे. म्हणजे मी तर सांगताना थायलंड इज अ फॅमिली डेस्टिनेशन असंच सांगतो. तुम्ही कोरल आयलंड बघितलंय का? कोरल आयलंड अतिशय सुंदर आहे. नॉंगनूच विलेज तुम्ही बघितलंय का? तर अतिशय सुंदर आहे. एलिफंट शोज असतात, म्हणजे हत्तीने त्याच्या सोंडेने टी शर्ट वर असे काही चित्र रंगवलेले असतात, तुमच्या समोर लाईव्ह दिसतात. तेच टी शर्ट तुम्ही विकत पण घेऊ शकतात. तर हे तुम्ही तिथे बघू शकतात. त्याच्यानंतर कॅक्टस गार्डन तिथे आहे, हे तुम्ही तिथे बघू शकतात. डिनर क्रूज आहे, काही जणांना ना क्रूजचा एक्सपिरियन्स घ्यायचा असतो. काही क्रूज ह्या खूप महाग असतात, तरी क्रूजचा अनुभव घ्यायचा आहे. पण तो क्रूजचा अनुभव घ्यायचा असेल तर ते बँकॉकमध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर फुकेतमध्ये ना एक फॅन्टासिया शो असतो. आपण जो जुना पिक्चर होता ना जेम्स बॉन्ड, तर जेम्स बॉन्ड आयलंड तिकडे आहे. तर त्या जेम्स बॉन्ड आयलंड मध्ये तुम्ही बोटीने जातात. त्या अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी तुम्हाला पहिल्यांदा थायलंड सजेस्ट करेन. आणि पहिल्यांदा थायलंडच का? तर त्याचं असं कारण आहे की थायलंड हे जे डेस्टिनेशन आहे ना, तिकडची लोक सुद्धा आता आपल्याला भारतीय पर्यटकांना एकदम हॅबिच्युअल झालेले आहेत. आणि जेव्हा पहिल्यांदा आपण इंटरनॅशनलला जातो ना, तर एकदम अननोन ठिकाणी गेलो ना तर आपणच कन्फ्युज होऊन जातो की अरे त्या माणसांची मी मॅच होईन का? भारतीय माणसाला ना सगळ्यात पहिले काय असतं माहितीये? जेवण. आपलं जेवण मिळालं पाहिजे. तर ते जेवण सुद्धा अतिशय सहजतेने तिथे उपलब्ध असतं. त्यामुळे हे थायलंड प्रेफर केलं पाहिजे. योगायोगाने कसं आहे की ते पण स्वतः टुरिझमला खूप चांगलं प्रमोट करतायत. त्याच्यामुळे त्यांनी विजाची प्रोसेस पण अतिशय इझी ठेवली आहे. म्हणजे आता तर टिल द फर्दर नोटीस विजा फ्री आहे. जायचं, स्टॅम्प मारायचा अँड यू कॅन गो फर्दर फॉर युअर हॉटेल, साईट सीन, एनिथिंग.